हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. विदुराक हंगेक संशयता मैत्रेयाला निमगितो परमात्माक प्रकृती बंधन रहित म्हणटाची म्हळ्यार प्रकृती तागेल अधीन म्हणटना तो प्रकृतीची मायेन ताण पडूक ना. तशें आसतना तो प्रकृतीक स्विकार करून घेवन प्रपंच निर्माण करले म्हूण म्हणटाची ते तागेले खेळू म्हूण लेखला रे. खेळची कसं लेक कसं की एक मना तृप्ती संतोष मेळका म्हूण न्हय. पूर्णानंद जावन आशिल्ले परमात्माक ते सृष्टी म्हणलेले खेळू कसं खातीर जावका म्हूण सांगून विदुर मैत्रेयाला निमगितरस क्रीडया मुद्यतोर्हस्य कामं चिक्रीडिशान्यतः स्वतस्तृप्तस्य तु कथं निवृत्तस्य सदात्मनः. म्हळ्यार एक खेळा निमती संतोष मेळटा ते संतोष कोणा जावका म्हूण म्हळ्यार चेडवांक एक खेळ न्हू संतोष मेळचे म्हूण सांगूनस जाल्यार परमात्मा पूर्ण आनंद तृप्त म्हूण म्हणटाची तसल परमात्माक ते सृष्टी म्हणलेल्या खेळान संतोष कशी मेळटा. आनी मस्त खेळ का म्हण म्हळ्यार आशी ते कोणा येवचे म्हण म्हळ्यार मस्त खेळ का संतोष पावका म्हळ्यार आश कोणा येवचे म्हण म्हळ्यार मस्त कोण दुखार आस बेजारार आस तांकां हांगा परमात्मा सदा सुखी म्हणटाची तसल्या ताका खेळची ते तागेली सृष्टी म्हणलेली खेळू क्रीडा म्हूण म्हळ्यार ताजी आश ताका कसो खातीर येता म्हूण सांगून तो निमगिता. म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हणून बालकाक चेडवांक हांगा दिला पळय चिक्रीडिशा अन्यतः म्हळ्यार अन्यतः चिक्रीडिशा विंगडा लोटो खेळका म्हूण म्हळ्यार आश जातकय आनी ताका खेळच्या एक सामग्री जावका तशें जाल्यार तो खेळूक आश पावता. तागेले हाता खेळचे सामान आस म्हणजे जाल्यार आनी एक चेडा खेळा आपूण तो खेळच्याक आश पावता जाल्यार अन्यतो निवृत्तस्य म्हूण म्हळ्यार हांगा सृष्टी म्हळ्यार कसले खेळची सामग्री न्हय. आनी हांगा खेळूक अन्यक कोणीय एकलो तागेलो देवाल समान जावन आशिल्लो तागेलो खेळटलो एकलो दोस्तीचो स्नेहितू म्हूण म्हळ्यार कोणीय ना. म्हणटना त्या परमात्माक ही सृष्टी म्हणलेली खेळ म्हूण लेखला त्या खेळची आश कसं खातीर आयली म्हूण म्हळेल विदुराल प्रश्न. हांगा जाल्यार सृष्टी एक खेळ म्हूण लेखला रे ताका परमात्माल खेळच्याक ब्रह्मादी जीवात्मा आसची ताका प्रकृती काल ह्या पुराय खेळची सामग्री म्हूण लेखूं येता. तशें जाल्यार कसं खातीर ताका खेळच्याक आश येवचानच जाल्यार हांगा विदुराले प्रश्न कशी म्हूण म्हळ्यार आत्माराम जाल्ले जनाक खेळची आश आसवे म्हूण सांगून जाल्यार हांगा क्रीडया मुदयत अर्हस्य क्रीडेन म्हळ्यार खेळान संतोष कोणा मेळटा म्हूण म्हळ्यार संतोष जावका म्हूण लेखिल्ल्याक मात्र अन्यतः चिक्रीडिशा म्हणटना केदना खेळटात आनी बेजार जातना तांकां दुख्ख जातना त्या पुराय विसरूक खेळका म्हूण सांगिल्लो आसा. जाल्यार हांगा परमात्माक दुख्ख बेजार कसलो ना जाल्यार ताका क्रीड कसल्याक म्हूण म्हणलेले तो विदुराल प्रश्न. तशी भगवानेश एवेकः सर्वक्षेत्रेषु अवस्थितः अमुष्य दुर्भगत्वं वा क्लेशो वा कर्मभी कुता म्हळ्यार परमात्मा समस्त क्षेत्रांतूय साक्षी रुपार आसतना तशें आसतना ताका दुर्भाग्य ना जेवो खंयचे एक कर्म करून ताजे निमती कसले दुख्ख म्हणलेलें ना. ताका निरनिश्ठ निरवध्य म्हूण सांगून वेद सांगताची म्हणटना परमात्मा हाजे अर्थ कशें म्हळ्यार परमात्मा पुराय जनाल शरिरांत आसा म्हणटा बट तांचो दुख्खी जनय आसतात न्हय. तशें जावन जो परमात्मा दुख्ख येतवे म्हूण सांगून संदेह
हांगा विदुराक आयला म्हूण म्हणटाची. ताका विदुराल प्रश्नेक मैत्री कसल उत्तर दिता पळयाची. परमात्म दुखींग गेल शरिरान तस जाल्यार ते जिवात्म मात्र त्या शरिरा निमती जावचे दुःख सुख भक्त शिवे परमात्माक ताजी स्पर्श ना. इतक म्हळ्यार मैत्री सांगताची सेयम भगवतो माया न्यायम येन विरुध्यते ईश्वरस्य विमुक्तस्य कार्पण्यमुत बंधनम. सर्वशक्त जावनशील परमात्माक दुर्भाग्य म्हळेल ना. नित्यमुक्त जावनशील परमात्माक संसार बंधन म्हळेल ना. म्हणतना विदुराल मना आईला एक संशयाक मैत्रेय ऋषी कशी एक उत्तर दिताची म्हळ्यार स्वप्न कोण पळयता त्या स्वप्नांतू तांकां तांगेल मात्ते कातरलेल वरी एक स्वप्न दिसून ताजे अनुभव येतात तांकां आनी बोब मारताची रडताची जाल्यार जाग जाता थंय कसले आसना. जाल्यार स्वप्नां आसतना ते एक अज्ञान एक माये निमती जावन बदलचे आमकां कसं की जाल्ले म्हणून तांणी दुःख पावचे घाबरे पावचे करनाचे. तशीच जिवात्माक बंधन कसले ना जाल्यार जिवात्माले अज्ञाना निमते जावन ताका शरिराचे पुरे कर्म ताणें करचे म्हणलेले एक मात्यांतू येवन तो ते कर्म बंधनाक पडता. जाल्यार हें बंधन ईश्वरालांतू कसं म्हळ्यार परमात्मालांतू कसं खातीर जायना म्हणल्यार पळय आमी हाका एक उदाहरण कशी दिवेत म्हणून उदका भितर एक चंद्रबिंब आसता. चंद्र वयर कसले हल्ला जाल्यार उदकांत फातर घालतना तो चंद्र हल्ल्या वरी दिसता. हें माया म्हळ्यार जावन चंद्र आकाशारी तो स्थिर जावन आसता. जाल्यार ताजे प्रतिबिंब उदका पडतना त्या उदका भितर एक फातर उड्डयल्यार ते चलन जाता पळय चंद्रबिंब. तशीच परमात्म देहाभिमानी जावन आशिल्ले जिवांतू देहादी या पुरे मिथ्या धर्म म्हणून जाता. जाल्यार परमात्मालान तसले ते ना. कोण निष्काम कर्म करता धर्म पालन करता तांकां परमात्माल करप जाता. तसल जना मात्र हे मिथ्या माया असल दोष वता. आनी समस्त इंद्रिय तांगेले कोण परमात्माला अनुग्रह प्राप्त केला तांकां समस्त इंद्रियार्था दुखून मोक्ष येता. आनी परमात्मालांत निश्चल मन तांकां मेळटा. तें मन कशी आसता ताजी स्थिती म्हळ्यार गाढ निद्रेक मनशान आसतना ताका स्वप्नाचे न्ही कसलेची चंचलता ना पळय तशीच कोण अपरोक्ष ज्ञानी पावला तागेल मनांत एक निश्चलत्व आसता. तशीच ताका कसले रागद्वेष इत्यादी कसले ममकारू असल पळय दोष होईना जाता. ते दोषा निमते जावचे दुःखय नाश जाता. म्हणून कोण कृष्ण परमात्माल गुणवर्णन श्रवण करतकी तांगेल समस्त दुःख राशी नाश जाता म्हूण सांगता. हांगा तेच सांगला यथा जले चंद्रमस कंपादी सत्कृतो गुण म्हळ्यार चंद्राल प्रतिबिंब उदकांत पडल्यार उदका चलन जाता तें बिंब चलन जाता म्हूण दिसता. शिवाय जावन चंद्र स्थिर जावन आसता. तशीच सवय निवृत्ती धर्मेण वासुदेवानुकंपया भगवत भक्ती योगेन तिरोधत्ते शनैर्ह. म्हळ्यार कोणाक निष्काम कर्मान आनी परमात्माल वैरी अचल भक्तीन ताका एक अपरोक्ष ज्ञान प्राप्त जातकी परमात्माल अनुग्रह जातकी तांके संसारो पुरे क्लेश नाश जावन तांगेले मन दृढ जाता. कृष्ण परमात्माल गुणा वर्णन तागेले कीर्तना म्हळ्यार तागेले गुणाच कीर्तन श्रवण केले म्हूण जाल्यार समस्त दुःख राशी दुखून तो तागेले सर्व दुःख नाश जावन वचून शांत जाता तागेले मन म्हूण सांगतना विदुरू थंय निमगीत कई मैत्रेय ऋषीनो मिगेले प्रश्नेक कसल उत्तर सांगली पळ तुम्ही ताजेन मिगेले मनांतुले एक संदेह पुरय नाश जावन गेल्ले म्हूण म्हणटा तो. आनी म्हणटा कई यदेंद्रियो अपरामार्थो द्रष्टात्मनि परे हरो विलीयते तदा क्लेशः सुप्तस्येव कृष्णशः. म्हळ्यार परमात्माला एक परोक्ष ज्ञान मेळ्ळे नंतर इंद्रियार्थादुकून पुरा इंद्रिय मुक्त जाता म्हणटना तांगेले दुःख नाश जावूं का न्हय. कशी शाश्वत नाश जावचे
कशी गाढ निद्रेंतो असताना तात्कालिक जाऊन आम्ही सर्व विसरता पळय तसं लेख परिस्थिती परमात्माला परोक्ष ज्ञान मेळलेल्यांक जत्ता म्हूण सांगून हांगा सांगताची तशीच कशी संचिन्न संशयो मह्यम तव सुक्तासिना विभो उभयत्रापि भगवन मनोमे संप्रधावती म्हळरी तो निमगी तरस संचिन्न संशय मिगल सर्व संशय नाशु जल्लो म्हूण सांगतरस साधु तद्व्याहृतम विद्वन आत्ममायायनम हरिः आभात्य पार्थम निर्मूलम विश्वमूलम न यद बहिः म्हळरी दुःखाचे जीवाचे शरीरांत असलरी परमात्मा जीवात्मा लोटो असलरी जीवात्मान बोगचे दुःख कसले परमात्माक ना म्हणले लेख मिगल मनान थोडे संशय आशिल्ले तर तुम्ही सांगता पुराय ते संशय गेले जाल्यार अनेक विशयांत म्हाका संशय आसात कसले म्हळ्यार दुःख शरीराचे जीवात्माल दुःख ते परमात्माक ना म्हूण म्हणलेले तागेले महिमा म्हूण सांगून म्हाका अर्थ जाल्यार अवतारांतू परमात्मा जडदेह घेवन येत नवे मनशाल म्हणकेची त्या वेळार परमात्माक जीवात्मा आशिल्वरी दुःख सुख अनुभव जत्वे तो पूर्णानंदू म्हूण जाल्यार जीवात्मा आशिल्वरीची परमात्माक अवतार घेवन येतना ते देह संबंध कारण जावन कसले भ्रांती कसले दुःख कसले जेवो ताका येतवे ते येवच्यानच म्हूण म्हणलेले म्हाका गोतस जाल्यार मिगल मनात थोडे संशय आस ते परमात्माले परमात्मूची सगळे प्रपंच सृष्टी जेवचे कारण म्हणली नंतर ताका कसल विशयांत दुःख जेवो आसतवे म्हणलेले विशयान थोडे संशय म्हाका आनीक असं मनांतू ते म्हाका कसल म्हूण तुमी सांगताच वे म्हूण सांगून विदुर मैत्रेय ऋषीला निमगिता त्या वेळाक म्हणल्यार ताजी अर्थ कशी ताजी विशय तो कसल निमगिता म्हूण म्हळ्यार विदुर सांगता यश्च मूढतमो लोके यश्च बुद्धे परम गतः तावुभौ सुखमेधीते क्लिश्यन्त्यन्तरितो जनः अर्थाभावं विनिश्चित्य प्रतीतस्याप्यनात्मनः तां चापि युष्मच्चरणसेवयाहं पराणुदे म्हळ्यार कोण कसले गोतनातील मूर्ख की जेवो कोण ब्रह्मज्ञान पारंगत की आनी दोग जनय लोकांत सुकार आसताची म्हूण म्हाका दिसता जाल्यार कोण मूर्ख ताका कसलो संशय ना तो सुखार आसता कोण ब्रह्मज्ञान मेळ्ळलो परोक्ष ज्ञान मेळ्ळो ताका कसले संशय आसना तो संशय निवृत्ती जावन तो सुखार आसता जाल्यार हे दोन्ही वर्गाकय मेळनातील मध्यंतूल जन आसा पळय सामान्य जन हांकां मात्र चड संशय आसता आनी ताजीन दुःख जाता तशीच म्हाकाय हांगात संशय येयला त्या संशय तुगेले निमगी तर आसा म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार परमात्माक अवतारांतू खंयचे शरीर तो घेवन येता ते शरिरा निमती कसले जेव दुःख सुखाचे संबंध आसबे म्हूण म्हणलेले की ते म्हाका भ्रमा मिगेली म्हूण म्हणलेले विशयांत संशय आस म्हूण सांगून विदुर निमगेता त्या वेळार उत्तर सांगता न्हय मैत्रेयान ताजे खातीर सांगतो हे ऋषी न्हू तुमगेले तसले ज्ञानीन गेले एक पादसेवा करचे एक भाग्य म्हाका मेळका जाल्यार मस्त पुण्य करून सुख हांव कोण उणी पुण्य केला कोण पाप चड केला तांकां तुमगेले तसले एक संसर्ग जेवचे भारी दुर्लभ म्हळ्यार दुरापा ही अल्पतपसां सेवा वैकुंठवर्त्मसु यत्रोपगीयते नित्यम देवदेवो जनार्दनः म्हळ्यार तुमगे लागी आयली म्हूण जाल्यार आमी कसले ऐकूचे परमात्माल गुणगानाची विंगड कसले ना सगळो दिसू तुमगेले जिब्बेन तेवचे परमात्माल गुणगानाची त्यांच खातीर म्हणचे न्हू कोण परमात्माल चिंतनेन तो आसता तांगेले सत्संग मेळचे आमगेले एक अहो भाग्य नानातल्या सगळो दिसू पळय लोकांतूल जनांक दुसऱ्याले पंचादिकची सरना तांगे ती अशी जाल्यार हांगे ती तशें जाल्यार तेची एक योगींगेल संग जावका म्हूण कसले म्हणचे म्हूण म्हळ्यार तांणी परमात्माले गुणगान करतर आसा ते आयकुचे भाग्य आमकां योगींगेल संगान मेळटा तशी हांगा विदूर सांगतर आसा तुमगेले तसल एक श्रेष्ठ अतिश्रेष्ठ योगी वर्य देवाल गुणगान करतर आसताची म्हणटना परमात्मा पावचे एक वाटे दाखोवचे तसले तुमगेले तसल सेव करचे एक भाग्य अल्पपुण्य केलेले जनाक दुर्लभ मस्त खंय की पुण्य करून सुका तशें तुमगेले एक म्हाका हांगा सत्संगा भाग्य मेळ्ळे म्हूण सांगून सांगतरस कोण विदूर मैत्रेय ऋषी लागी सांगता आनी ताका कसले येता म्हूण म्हळ्यार निचावन तो कशें सांगता विदूर मिगेलांतू ज्ञानादी गुण ना जाल्यार
म्हळ्यार ताणें म्हणली पळय, मस्त गोत्तशील जनाकय संशय येना, परम मूर्ख जाल्यार जनाकय संशय येना परमात्मा विशयान. जाल्यार आमी पळय मध्यंतूल जन आमकां संशय येता म्हळ्यार जिज्ञासी आशिल जन म्हणून सांगील अर्थ येतना विदुरू तशें जावन विदुराक जिज्ञासी नाशिल्वे म्हूण लेखच्यान आमी ते म्हळ्यार तोबी ज्ञानीची जाल्यार लोकाची जनाक हांव निमगेलेले दिकून लोकाची जनाक स्वल्पपुणी ते उपदेश मेळून उपकार जातवे म्हणलेलीक ज्ञान लाभ जातवे म्हणलेलीक आलोचन ताका. तशें जावन आपण ज्ञानी जाल्यार म्हाका कसले ज्ञान ना हांव अल्पज्ञानी म्हूण सांगता रस्तो. ताण तशी सांगली म्हणून आमी विदूर अज्ञानी म्हूण सांगून लेखूक जायना. इत्याक म्हळ्यार द्रोण, अश्वत्थाम, कृप, पांडव, पुरैजन, भीष्म, विदुर, संजय आनी अभिमन्यू इत्यादी जन दैवांश संभूत जाल्यार देखून कोण कोण दैवांश संभूत दैवांश घेवन कुरुवंशांत जनांना आयल्यांच की तांणी पुरे परमात्मा विशयांत अपरोक्ष ज्ञान पाविलेची म्हूण सांगून असं म्हणटाना विदुरूय यमालो अंश संभूत म्हणटात. ताकाय परमात्मालो परोक्ष ज्ञान जावनच जाल्यार अल्पज्ञानी जाल्यार जनाल उद्देश करून ते तसल एक संशय जनांगेल मनांत येता तूं निवारण करका म्हूण सांगून तो निमगीत रस म्हळ्यार तई कसल सांगता विदुर म्हळ्यार सृष्ट्याग्रे महदादीनी सविकाराण्य अनुक्रमात तेभ्यो विराज मुद्रत्य तमनु प्राविशद विभू म्हळ्यार तुमी सांगले म्हाका देवान सुर्वेक महत्वत्व दुखून आरंभ करून सर्वतत्व निर्माण केले ते तत्वा दुखून ಒಟ್ಟು जावन ब्रह्मांड निर्माण केले. ब्रह्मांड सृष्टी करून जातरी विराट पुरुषाले शरीर निर्माण जावन तंतू ताण प्रवेश केले म्हूण सांगून तुमी सांगली पळय. म्हळ्यार विराजम म्हळ्यार विराट शरीराचे ब्रह्मांड अंतर्गत जावन आशिल्ले ब्रह्माले शरीर देवान प्रवेश केले म्हूण सांगताचे. म्हळ्यार हांगा सहस्राक्ष सहस्रपात विष्णू विराड म्हूण म्हणलेले एक ब्रह्माल शरिरांत देवान प्रवेश केले म्हूण म्हणलेले. ताजे नंतर दशविध प्राण इंद्रियाचे अर्थ म्हळ्यार इंद्रिय विषय ब्राह्मण इत्यादी 4 वर्ण देवान सृष्टी केले म्हूण सांगिल्ले म्हाका कळ्ळे. वर्णाश्रम विभागांश्च रूपशील स्वभावतः ऋषीणां जन्मकर्माणि वेदस्य च विकर्षणं. वर्णाश्रम विभाग म्हळ्यार ताका गुणकर्म विभाग ताका अनुसार जावन वर्ण उत्पादन केले म्हूण सांगून देवान भगवद्गीतेंतूय सांगूस 4 वर्ण चातुर्वर्ण्य मया सृष्टवा गुणकर्म विभागशः 4 वर्ण देवान कसल खातीर सृष्टी केलेले म्हणून गीतेंतूय परमात्मो सांगतरस. तशीची मुखारी विदुरू कसल निमगिता म्हूण सांगून पळया आमी. पाताळ लोकांतू शेषदेवान सनत्कुमार शेषदेवाल्यागी सनत्कुमार भागवत उपदेश घेताची आनी तांणी सांख्यायन ऋषीक उपदेश करताची. सांख्यायन पराशर बृहस्पतींक हे उपदेश करता. पराशराले दुखून मैत्रेय उपदेश घेताची. मैत्रेयात विदुराक उपदेश करता रसाची. म्हळ्यार प्रळय कालांतू शेषाल वैरी निदलशील तसले परमात्माले उदरांतू गर्भोदकांतू पृथ्वी जाल्ली मागीर नाभीन तुकून एक कमला फुल्लाचे आकारांतू व्यक्त जाल्ले ते कमलांतू चतुर्मुख ब्रह्म जाल्लो तो कोण म्हाका सृष्टी केलेलो म्हूण कळना शिवपास ते नाळ प्रवेश करता. हे पुराय हे अध्यायांतू येता. हांगा विदुराल प्रश्नेक उत्तर जावन मैत्रेय सनकादी ऋषीक शेषान कसल भागवत उपदेश केल्ले तेंचे हांव तुका सांगता म्हूण पाताळ लोकांतू शेषू कश्य बसला म्हूण सांगता पळया. स्वमेव धिष्ण्यं बहुमानयन्तं यं वासुदेवाभिधमान मनन्ति प्रत्यग्धृताक्षाम्बुजकोशमीशद उन्मीलयन्तं विबुधोदयाय. म्हळ्यार शेषदेवू थंय ताका आश्रय जावन आशिल्ले संकर्षण मुर्तीक म्हळ्यार संकर्षण रुपाचे देवाक भारी छंद करून आराधन करत आशिल्लो. वेद पुरय ते देवाक वासुदेव म्हूण सांगताचे. ते वासुदेवा देखून एक अभिन्न जावन आशिल्ले संकर्षण मुर्ती तो परमात्मेक कूच. तशी त्या संकर्षण मुर्तीचे ध्यान करता कोण शेषू दोळ अर्धंबर्ध सोणू ते संकर्षण मुर्तीचे ध्यान करता कैतो. तशी नारायणाले नाभी दुखून कमल कशी उत्पत्ती जाल्ले म्हणून मैत्रेय विदुरा सांगताचे. तस्यात्मसूक्ष्माभिनिविष्ट दृष्टे
अंतर्गतोऽर्थो रजसा तनीयान् गुणेव कालानुगतेनुविद्धः शुष्यंस्तदा भिद्यतनाभिदेशात्. म्हळ्यार सृष्टी करची काल लागेतना देव तागेले उदर आशिल्ले सर्व जिवांगेले सूक्ष्म शरीर स्थूल शरीर करच्याक प्रयत्न म्हळ्यार आशपवता आनी तो नारायणाले त्या वेळाक नारायणाले गर्भांत आशिल्ले गर्भोदक कालानुसार जावन ते रजोगुण चड जावन तांतेक विकार जाता आनी वायू पृथ्वी जावन वायू जाता वायू पृथ्वी जावन कमलाचे आकारारी नाभिरंध्रा दुखून परमात्मा नाभिरंध्रा दुखून भायर व्यक्त जाता म्हण भायर येता म्हण मागीर कसल जाता म्हण पळया हांगा ते परमात्माल उदरा आशिल्ले गर्भोदका दुखून नाभी देशा दुखून भायर येवन पद्म जल्ली ती पृथ्वी म्हूण सांगतात न्हय ते जल्ले नाभी कमल मागीर कशी होड जल्ले म्हूण मैत्रेयी विदुराक सांगताची स पद्मकोशः स सोदतिष्ठत् कालेन कर्म प्रतिबोधितेन स्वरोचिषा तत् सलिलं विशालं विद्योतयन्नर्कैवात्मयोनी. नारायणाल नाभी कमला दुखून येईल तसल ते पद्मकोश ते काला प्रभावान कोणाकय पळोवचें जायना तितले होड जावन राबली खंय आनी ताजे एक उजवाडो सूर्याल मणकेच प्रकाश येता आशिल्लो म्हूण सांगून सगळे प्रळय जलांतू काळखांतू ते नाभी दुखून येईल कमलाचे उजवाडो आशिल्लो म्हूण सांगून सांगतात. तशीच आत्मा विष्णुरस्य योनी आत्मयोनी परम जाता म्हळ्यार परमात्मा सांगतात पळय आत्मयोनी म्हळ्यार तोच समस्त सृष्टी करतलो म्हूण विष्णू तागेले नाभी कमलांतू तो प्रवेश करतले मागीर कमला तुकून चतुर्मुख ब्रह्माल उत्पत्ती जाता म्हूण मैत्रेयान विदुरा सांगली पळया तल्लोकपद्मं स एव विष्णुः प्राविविशत् सर्वगुणावभासं तस्मिन् स्वयं वेदमयो विधाता स्वयंभुवं यं प्रवदन्ति सोऽभूत्. म्हळ्यार एक लोकात्मक जावन आशिल्ले पृथ्वी तत्व जावन आशिल्ले ते नाभी कमलांत विष्णू सुरवेक तोच अंतर्यामी जावन प्रवेश करता म्हळ्यार सर्वत्र व्याप्ता म्हणजे हाजी कतीरची विष्णूक ते कमलांतू अंतर्गत जावन आशिल्ले ते विष्णू निमती कमलांतू सर्व वेद द्रष्टार जावन आशिल्लो ब्रह्मो जनन घेता तो सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मान ताका सृष्टी केलेली देखून ताका स्वयंभू म्हणून म्हणटाचे म्हळ्यार स्वयं विधाता अभूत ब्रह्म ताका तोच जाल्लो इत्याक म्हळ्यार तागेले जनक कोणीय नांची म्हणून म्हणल्या वरी दिसता आमकां जाल्यार स्वयं म्हळ्यार परमात्मूची ब्रह्म जावन जनन घेतले म्हूण सांगून हांगा सांगताचे म्हळ्यार परमात्मो स्वयं परमात्मो तागेल निमती तस्मिन तागेल निमती ते पद्मांत ब्रह्म जनन घेतले ब्रह्मान जन्म घेतले म्हळ्यार अर्थ हांगा येवका म्हणटना स्वयंभू म्हूण ब्रह्माक जन्म आयला जाल्यार तो कोणय ना नशी तोच जल्लो म्हळ्यार अर्थ येना हांगा तो परमात्मा निमती जल्लो म्हूण सांगून आमी लेखूक जाता स्वयंभू म्हणून परमात्मा मान्य ब्रह्माक म्हणटा ब्रह्म ताका तो जन्म आयलो म्हूण जायना ब्रह्माक जनन दिल्लेले महाविष्णूनचे म्हणटना सुरवेक परमात्माले नाभी कमला दुखून येतना ब्रह्म म्हाका जनन दिल्लेले कोणे हे पद्म म्हाका पद्मांतू जन्म हाडले कोणे म्हूण सांगून तो सुरवेक आलोचन करतके ब्रह्म आपण कोण कसले इति म्हणून कसं खातीर आलोचन करता ते विदुरांक मैत्रेय कशी सांगताचे म्हूण म्हणलेले पैती दिसाचे भागवतांतू आमी पळया आजी सांगिल तसल भागवत परमात्माले गुरुंगेले चरणकमलाकची हाव समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.